हे आहे वाईचे घनदाट जंगल. हे जंगल महाराष्ट्रातील सुंदर आणि हिरव्यागार जंगलांपैकी एक, ज्यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती, विविध वन्य प्राण्यांच्या दर्शनाची संधी देखील आपल्याला मिळते. आज मी आपल्यासाठी घेऊन येत आहे एका घनदाट जंगलात राहणाऱ्या कुटुंबाची गोष्ट. हे कुटुंब अत्यंत दुर्मिळ आणि असामान्य जीवनशैली आजही जगत आहे. वाई तालुक्याच्या माडगरी गावापासून दूर गोंडवली मोरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जंगलात राहत असलेल्या कुटुंबाची गोष्ट आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया. इथं काही वाहतुकीचा प्रॉब्लेम. आता इथून काही खाली जायचं म्हणलं तर कमीत कमी जाऊन येऊन 7-8 किलोमीटर एवढं कोण रोजचं करणारी. आता हे कुडाच आहे आणि असं खुलच. आता आमच्याकडे असे गाय आहेत की 18-20 गाय आहेत आणि अशी बारकी 4-5 आहेत. ह्या गावठी गाय असल्यामुळे काय 2-3 महिने दूध देतात. म्हणजे 1-1.5 लिटर एक गाय दूध देते. समजा आता 4-5 गाय आहेत तर बारी तर 12-15 लिटर दूध होऊ शकतं. रानवाटा करताना विशेष काळजी घ्या. गवतातून आपल्याला छोटे छोटे सापही दिसून येत नाहीत. आता माझ्या समोर एक साप आहे. मी ट्रेकिंग करतोय. दिसतोय का समोर? एकदम बारीक, अगदी ह्या गवताच्या कलरचाच झालेला आहे तो. यस, झूम केल्यावर लक्षात आलं बघा. त्यामुळं ट्रेकिंग करताना तुम्ही विशेष काळजी घ्या. कारण की पावलोपावली काय आहे हे आपण खरंच सांगू शकत नाही. जंगलात राहणाऱ्या कुटुंबांमध्ये अनेकदा पारंपरिक जीवनशैली आढळून येते आणि निसर्गाशी घट्ट नातेसंबंधही असतात. ते जंगलाच्या विविध संसाधनांचा वापर करत आपले जीवन जगत असतात. या भागात आपण जाणून घेणार आहोत वाई तालुक्याच्या दुर्गम अशा माडगरी गावापासून दूर गोंडवली मोरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जंगलात निसर्गाशी जवळीक साधत आनंदाने राहत असलेले किसन जंगम दादा यांच्याबद्दल. आपण जर पाहिले तर घराच्या आजूबाजूला 5 ते 10 किलोपर्यंत फक्त आणि फक्त घनदाट जंगल पसरलेले आहे आणि येथे मोठ्या प्रमाणात बिबट्या, रानडुक्कर, गावासारख्या वन्य प्राण्यांचा वावरही खूप जास्त आहे. अशा परिस्थितीतही हे कुटुंब आनंदाने येथे राहतंय. आम्ही खास यांची भेट घेण्यासाठी प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारल्या. सर्व काही आपण या व्हिडिओत जाणून घेऊया. भेट घेण्यासाठी आम्ही थेट वाई गाठली. वाई नंतर 2 धरणाच्या बॅकवॉटरने सुंदर असा मनमोहक नजारा पाहत तुपेवाडी या गावापाशी पोहोचलो. आम्ही अगोदरच किसन दादांशी संपर्क साधला होता. तेव्हाच मला कळालं होतं की ते रोज सकाळी 7 वाजता तुपेवाडी या गावापाशी प्रतिभाचे दूध घालण्यासाठी येत असतात. आम्ही तिथेच भेटणार होतो आणि तिथूनच त्यांच्या बरोबर त्यांच्या घरापर्यंत जाणार होतो. कारण की त्यांच्या घरापर्यंत जाणारी वाट थोडी बिकट आणि न समजून येणारी होती. शुभ प्रभात, नमस्कार मित्रांनो. मी आत्ता आहे वाई प्रांत मध्ये. वाई प्रांत कोणाला माहित नाही असं तर नाहीच. आज एक जंगम कुटुंबीय जे कमळगडाच्या बॅक साईडला घनदाट जंगलात राहतात, आज आपण त्यांच्याकडे जाणार आहोत.
खूपच सुंदर अनुभव असेल त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. आता मी पोहोचलेलो आहे तुपेवाडी. इथेच मागे ही जिल्हा परिषद शाळा आहे आणि इथेच मी बाईक लावलेली आहे आणि इथूनच हा माझ्या बॅक साईडने रस्ता जातोय तो त्यांच्या घरापर्यंत जाणार आहे. ते आपल्याला भेटतील की नाही माहित नाही. मी काल त्यांना कॉन्टॅक्ट केला, कसं बसं नेटवर्क येतं जातं तिथे थोडाफार कॉन्टॅक्ट झालाय, त्याच्यावर माहिती गोळा करून मग आता मी इकडे चाललेलो आहे. मी इथे आल्यावर म्हणजे त्यांचा प्रमुख व्यवसायातला दूध व्यवसाय आहे. ते दूध घालण्यासाठी खाली चालत येतात माझ्या अगोदर. म्हणजे आमचं ठरलं होतं की इथे भेटू आणि मग सोबत जाऊ, पण मला उशीर झाल्यामुळे ते पुढे निघून गेलेले आहेत. तर आपण आता लवकर त्यांना जाऊन भेटूयात. आता आपण बरंचसं चालत आलो. खाली दिसतंय ते धरण आहे, त्या गावापाशी गाडी आपण पार्क केलेली आहे. बरोबर मागे उंच दिसतंय, ते धरणाच्या बॅक साईडला एकदम उंच दिसतंय ते मांढरदेवी आहे. त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला पांडवगड दिसतोय, हे नवरा नवरीचा डोंगर म्हणतात. आणि बरोबर या बाजूला बघा इथे समोर दिसतोय तो आहे कमळगड. असा सुंदर नजारा आहे. आता आपण याच वाटेने चालत चाललोय. मित्रांनो, फायनली आपण आत्ता दादांपाशी येऊन पोहोचलोय. दादांना आम्ही 7चा टायमिंग दिला होता. ते 7 वाजता खाली गावात दूध घालेले येतात, परंतु आम्हाला थोडासा यायला उशीर झाला. तर आता 8:30-9 वाजलेत. दादा इथं वाट बघत बसले होते. लेट झाला आमच्यामुळे. तिथून आला ना केंद्रगडच्या तिथून. केंजळगड, हा भोरवरनं आलो मी, भोर मार्गे. हे भोरचे आहेत. नमस्कार. आम्ही म्हणलं तो वेडा मारणार, तो खांबा ठिकी गाठ लागणार, त्यापेक्षा हा शॉर्टकट राहील म्हणलं. इथून शॉर्टकट. आता किती येत आहे आपल्याला अजून अंतर? आता डोंगर चालायचं आणि परत वरती सपाटी भरतो. हा हा. आता हा डोंगर अजून किती असेल? वरती ती लास्ट सपाटी. केंद्रगड कुठं राहतो? इकडे ना? तो केंद्रगड नाही आपला कमळगड. कमळगड इथं. हा ते टोक. तुमच्या घरापासून किती लांब आहे? कमळगडला हा तरी 1 तास लागतो. 1 तास. एका दिवसात कमळगड हे सगळं नाही होत ना? तुम्ही दूध घालायला येतं ना इथं? कमळगड आणि कोळेश्वर नाही 1 दिवसात होणार. सकाळी दूध घालायला रोज इकडे? दूध घालायला. तुमचं रोजचं अपडाऊन आहे? रोजचं तुमचं 5-6 किलोमीटर चालणं आहे. या सह्याद्रीच्या रानवाटात शिरताना किंवा चालताना सध्या गवत वाढलेलं आहे, वाळत आलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचं बीज निर्माण होतं. थोडक्यात त्याला आपण कुसळ म्हणतो. त्याची एक नैसर्गिक गोष्ट अशी आहे की हे जर जवळून बघितलं तुम्ही, त्याला एक टोक आहे आणि हे टोक उलट असतं, म्हणजे आतमध्ये सहज शिरतं पण उलट बाहेर फिरत नाही, कारण की याचं एक टोक असं, त्याला एक नैसर्गिक देणगी आहे. हे टोक असं उलट परत बाहेर येत नाही त्वचेमध्ये शिरल्यावर. खूप त्रासदायक आहे. आणि शूज घेताना माझ्यासारखे शूज घालू नका. माझे रेग्युलर शूज मी आज न घालता चालायला जास्त त्रास होऊन लाईट वेट शूज घातले, पण आता बघताय तुम्ही किती कुसळ. तर मला सगळ्यात महत्वाचं काम आहे की हे कुसळ काढून मगच पुढे जाणं, कारण की यांचा एक नैसर्गिक गुणधर्म आहे की ते आतमध्ये शिरल्यानंतर एका जागेवर राहत नाहीत, ते अजून आतमध्ये आपोआप नैसर्गिकरित्या आतमध्ये शिरत जातात. हे त्यांची रचनाच तशी आहे त्याची. त्यामुळे हे पहिलं इथे थांबून ही कुसळ काढण्याचा प्रयत्न करतोय. बराच वेळ चालल्यानंतर आम्ही कसं बसे माडगणी या गावापाशी पोहोचलो. साधारण 1600 फूट उंचीवर डोंगराच्या कुशीत निसर्ग संपन्न वातावरणात एक गाव आहे. या गावाचा स्वतंत्र व्हिडिओ आपण नेक्स्ट भागामध्ये नक्कीच आणणार आहोत. त्यामुळे मी इथे जास्त वेळ न घालवता लगेच आम्ही पुढे दादांच्या घरापाशी निघालो.
माडगणी या गावापाशी आलेलो आहे. उंच अशा म्हणजे ग्रामीण खूप घनदाट जंगल आणि वाई साईडचा एकदम दुर्गम भाग म्हटलं आपण तसं हे माडगणी गाव आहे. जस्ट आता आपण तिथे एंट्री करतोय. 20-21 ला यात्रा आहे आणि भैरवनाथाची यात्रा असते तर भैरवनाथ डोंगरानं पालखी येते वरती. डोंगरानं वरती येऊन इथं जमिनी मातीला घेऊन परत यात्रेसाठी गावामध्ये जाते. तरी जाऊन येऊन जवळजवळ 3 ते 4 तासाचा डोंगर आहे जाऊन. पण ते पूर्ण डोंगर चढून ती पालखी वर येतो आणि दरवर्षी यात्रा असते आता डिसेंबर. म्हणजे थोडक्यात त्या पालखीची आणि इथं देवीची भेट होत असेल आणि मग ते परत खाली निघून जातात आणि यात्रा सुरू होती. माडगणी गावातील नागरिकांशी बऱ्याच गप्पा मारताना सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद जाणवला. त्याचे कारण होते या गावापर्यंत लवकरच रस्ता तयार होणार आहे. रस्त्याच्या मोजणीचे काम पूर्ण झाले असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन या गावापर्यंत रस्ता पोहोचेलही. आतापर्यंत या गावातील सर्वांना पायी चालत जात त्यांच्या सर्व जीवनात वस्तूंची वाहतूक डोक्यावर घेऊन या उंच डोंगरावर चालत जावे लागत होते. येथे रस्ता होणे तसे कठीणच, कारण की एकदम उंच डोंगरावर पसरलेलं गाव. असे असतानाही वाई मतदारसंघाचे माननीय आमदार तसेच आताचे कॅबिनेट मंत्री माननीय मकरंद पाटील साहेब आपले खरंच आभार मानावे तितकेच कमी आहेत. कारण आपल्या प्रयत्नांमुळेच या उंच डोंगरावर वास्तव्यास असलेल्या कमी लोकसंख्येच्या गावापर्यंत रस्ता तयार होणं शक्य झालं आहे. पावले म्हणून तुमचं गाव बघा, मस्त आहे गाव. हात कापला काय नाही गवत काढून आला. गावात काढलंय बकऱ्या जात. कुठे डोंगरात गेले होते का? रोज जातात. किती वय असेल आता तुमचं? आता काय चांगलं तरी शरीर एकदम हे वय किती म्हणला? काटक शरीर असते. 62 60-62 दणकडे अजून एकदम व्यवस्थित. आता रोज डोंगरात जाऊन गवत कापणं वगैरे चालतंय म्हणलं. गुरांच्या मागं रोज जाणं येणं. वर जात आहे ना, वर वरून जाऊन येतो. जाताना भेटून जातो तुम्हाला. चला. हा
गावातून वरती येताना ही उत्तम खिंड लागलेली आहे दादांच्या घरात, अजूनही उंचीवर आहे. आणि ही सुंदर अशी खिंड आहे त्या कोरलेल्या पायऱ्या आहेत. बरेच असे लोकेशन आहेत ते पाहायलाही मिळत नाहीयेत. आणि ही बहुतेक अशी तर कोरलेली आहे, पूर्ण दोन्ही बाजूला दगडात कोरली. याचा अर्थ ही जुनी ऐतिहासिक पायवाटांपैकीच एक असावीत नक्कीच. कधी आपण बघितलं दोन्ही बाजूला उंच असे पूर्ण दगडात कोरून केलेली पायरी आहे. ते कशावरून ओळखलं तुम्ही? हे साईज वर कळतं ना, याची साईज मोठी आहे. अच्छा, मोठे साईज. असल्यामुळे आता जी दुसरी आपली सातेरी किंवा काठ्याळ मऊ असतं त्याचे साईज बारीक असते. तर हे आग मऊ उठून गेल्यानंतर हे पोळा गळून पडलेला आहे, मोकळा झालेला. तर ह्याच्यामधून कोणी काढलं नाही, आपोआप गळून पडले. गळून पडलेली काढलेलं असतं तर त्याच्यामध्ये आड्या वगैरे असतात. आता ही पूर्ण मोकळा असल्यामुळे त्याला मधमाशा सोडून गेलेले. अच्छा, मग ते मध साठवतात कशात साठवतात माशा? ह्याच्यामध्ये साठवतात. हे जे बारीक छिद्र आहेत त्याच्यात बारीक छिद्रामध्ये ह्या मध साठते. आणि त्यांचं एक साईडला मधाचं असतं आणि एक साईडला त्यांची वसाहत. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा काय काय टोपण पॅक आहेत, त्याच्यामध्ये त्यांची राहिलेली वसाहत माग आहे. वसाहत म्हणजे अंडी वगैरे ते ह्याच्यामध्ये बघा हे असं राहून गेलेले म्हणजे खराब झालेत आता. अच्छा, म्हणजे हा एकूण त्याला पंख वगैरे जरा फुटलेले दिसते. ह्यातून वसाहत निघून गेली. आता हे मोकळं झालेलं पोळं पडून खराब झालेली. अच्छा, पण ह्याचा पण काहीतरी उपयोग होतो मला वाटतं है ना, ह्या पोळ्याचा? ह्याच पासून मेन तयार होतं ना ह्याचं. हे ह्याला गरम केलं, वितळवून मेन तयार करतात. पूर्वी जे बायका मेन लावायच्या कपाळाला आणि त्याच्यावर कुंकू लावायच्या ना, ते पण मेन. आणि मेन आता आपण बघा लाकडी काम असतात त्याच्यामध्ये त्या फटी वगैरे भरायला, पॉलिश काम करायसाठी हे मेन त्या फटीतनी भरून वरून पॉलिश काम करतात. असं म्हणजे लाकडाच्या भरिवासाठी कामाला येते. अच्छा, म्हणजे मधमाशांचा पोळ्याचा भरपूर उपयोग आहे. म्हणजे मध पण मिळतो माणसाला त्याच्यापासून, आणि ते सोडून दिल्यानंतर त्याच्यापासून वितळून मेन पण तयार करू शकतो. बघा हे पोळ्याचं दुईकडचं बघा अलग होते. इकडे एक साईड, इकडे एक साईड. पण हे बनवत कशा असतील? ते लाळेपासून बनवतात? कसं बनवतात? नाही म्हणजे हे फुलातूनच काहीतरी काढतात आणि त्याच्यापासून ते लाळेप्रमाणेच ते परत असं विणून काढतात, मिक्स करत. ह्याच्यामध्ये काहीतरी जशी ते आपली रेशीम किडा असतो तसा त्या रेशीम बनवतो पाल्यापासून, तसं हे पण ते काहीतरी फुलातून खेचून आणतात त्याच्यापासून. मार्गणी गावाच्या उंच माथ्यावर पोचल्यावर येथील भव्यता जाणवू लागली. घनदाट जंगल, उंच पर्वत हे सगळं काही पाहून थक्क होऊन गेलो होतो. आणि इथूनच खऱ्या प्रवासाची सुरुवात झाली. कारण की दादांच्या घरापर्यंत पसरलेलं घनदाट जंगल होतं आणि या जंगलातून चालताना बरेच वन्य प्राणीही दिसू लागले होते. त्यातील आम्हाला सापाचे दर्शन तर कायम प्रत्येक ट्रेकला फिक्सच असते आणि येथेही आम्हाला सापाचे दर्शन झाले सुद्धा. गवा बघितला? गवा सांबर म्हणजे असं रस्त्याला आलेले
काय करतात का पण ते मग? बिबट्या बघितले, बिबट्या आहे इकडं? बिबट्या असते की. अरे बाप. म्हणजे एवढे जास्त नाही पण कदाचित कधीतरी दिसते. पण ते इकडचे प्राणी शक्यतो माणसांवर हल्ले करत नाहीत ना? नाही ते माणसाच्या वासावर लांब जंगलात निघून जात असतील. जंगल भरपूर आहे पण तसं इथं. आता ड्रोन मध्ये बघितलं ना सगळी दाट झाडी आहे. आता बघा इथून तुम्ही कम्प्लीट 2.5-3 तास चालू चाल ना सगळी सावली. जंगलच तिकडे. आलं तुमचं घर, याच्या मागचं घर ना? इथे कोण राहतं का नाही आता? तिथं कोण नाही राहत. इथे कोणच राहत नाही. आता तुम्ही 10 वर्ष झाले. मग आता इथं फक्त तुमचंच घर आहे का? एकटेच राहताय तुम्ही? निघाला डायरेक्ट हा. खाली गेला करू. हे समोर सरायरेश्वर, इकडं केंजळगड, मांढरदेवी. आता शेती कोणती कोणती केली तुम्ही? आता हे इथे घेवडा टाकाय थोडा, हा हा. अशी घेऊ येईल. बाकी सगळं गहू. थोडा हरभरा आहे. कुत्र्यांना बाहेरच्या माणसांची चव लागली की बोकायला लागले. काय काय नाही काय करत, वास घेतो. ते अंदाज घेतं, वास घेतं. हिरो गप 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 गप, त्रास नको देऊ. चल पुढे. गप चल. जाणार नाही. त्यांना ते खाऊ बिऊ काय त्याची अपेक्षा आहे. त्यांना खाऊ टाकू. लवकर कुत्रे कंट्रोल करायचे असतील तर इथं हलकसा मार दिला ना की ते बरोबर शांत बसतात. आणि हा पाठीचा मणका असतो ना, असं फिरवलं की त्यांना इतकं भारी वाटतं की ते तुमच्या अनोळखी जरी कुत्रे असतील तरी ते तुमच्या ओळखीचे, तुमच्या रेग्युलरच्या सहवासातले असल्यासारखं तुमच्याशी बिहेव करतात. आता बघा मी अशी हलकीशी त्याच्यावर मालिश करतोय, किती एकदम शांत. म्हणजे याची आणि माझी पहिलीच भेट आहे, पण असा तो खेळतो की कायमची भेट असल्यासारखे. बघा फक्त तो आता काही वेळ शांत बसणार. मस्त वाटतंय त्याला आहे ना? तर मालिश जे आपल्याला पण भारी वाटते तर यांना काय नाही, आणि यांना पाठीच्या कान्यावरची मालिश आवडते. फक्त अगोदर तो कुत्रा कसा आहे हे ऑब्झर्व करा, कारण काही कुत्रे रागीट असतात त्यामुळे डायरेक्ट तुम्हाला चावण्याची शक्यता आहे. बस आता जस्ट इथे दादांच्या घरी आलोय. ही वाईची बॅक साइड म्हणजे दुर्गम भाग आहे आणि हा जवळपास महाबळेश्वरचाच एरिया आहे. त्यामुळे इतकी दाट थंडी आहे ना इथे की आता मी पहिलं जर्किंग घातलं, कारण की खूप थंड हवा आहे इकडे. आता आम्ही बाहेर बघितलं हे जे केलेलं आहे हे आता हे कुडाच आहे आणि असं खुलच नाही, पण हे ह्याचं कशाच कुठल्या कोणत्या झाडाचं आहे? कारवीचा बांबू आहे. कारवीचा बांबू आहे का? हा खराब होत नाही लवकर? लवकर नाही खराब होत. म्हणजे ह्याला आता 3-4 वर्ष झालेत त्या. आणि पावसाळ्यामध्ये फक्त बाहेरून प्लास्टिक बांधून घ्यायचं, हा हा. आतमध्ये आपलं पण काही काही ठिकाणी बघतो ना मी तसे बांबू लावतात. त्याला लिंपून घेतलं तरी चालतं. मातीने मातीने लिंपून घ्यायचं. वरून राख असते ना आपली शेणकुटाची किंवा लाकडाची राख, त्या राखीने सारून वगैरे घेतलं की एकदम असं ह्या दगडाच्या भीतीसारखं होत आहे. आता हे घर किती जुनं आहे तुमचं? आता हे घर आमचं बघा 86 मध्ये घर बांधलेले. 86 मध्ये? म्हणजे किती वर्ष झाली. आणि त्याच्या अगोदर? त्याच्या अगोदर पण ह्याच ठिकाणी घर होतं. हा हा. त्यावेळेस असं ह्याच्या हा लाकडी आपली कुड घातलेला हा हा. आणि साध्या पद्धतीत होत. त्यानंतर म्हणजे 85-86 मध्ये हे घर बांधलं. 28-29 वर्ष झालेली घराला. या घराला सिमेंट अजिबात नाहीये? सिमेंट अजिबात नाही. ह्याच्यामध्ये आतमध्ये दगड आहे,
आणि बाहेरून चिखल माती थापून त्याच्यावरती राखण सारवून घेतलं. इथे तुम्ही गाई म्हशी, तुमच्याकडे म्हशी आहेत की फक्त गाई? आमच्याकडे फक्त गाय आहेत गावठी. हा हा, म्हणजे इथे दारातच बांधायच्या. इथं ही कालवड लहान कालवड. आता किती गुरु आहेत तुमच्याकडे? आता आमच्याकडे असे गाय आहेत की 18-20 गाय आहेत आणि अशी बारकी 4-5 आहेत. म्हणजे साधारण किती लिटर दूध असते खाली घेऊन जायचं? बघा ह्या गावठी गाय असल्यामुळे काय 2-3 महिने दूध देतात. म्हणजे 1-1.5 लिटर एक गाय दूध देते. समजा आता 4-5 गाय आहेत तर बारी तर 12-15 लिटर दूध होऊ शकतं. हा, म्हणजे ते सुरुवातीला 1-1.5 महिना चालतं. नंतर कमी होतं. 7, 8, 5, 3 बरोबर. असे कमी होत जातं. आता हे त्यावेळेसच बांधकाम, लाकूड पण त्याच वेळेस. हे लाकूड पण त्यावेळेस लाकूड खराब होत नाही ना? लागून नाही का असं किडा वगैरे लागला तरी जरा किडा लागला येते. हा, म्हणजे त्यांना त्याच्यापासून पण जपून ठेवावं लागतंय. लाकूड मजबूत आहे पण इथं काहीतरी किडा लागल्यामुळं ती बाद झाली. बरोबर. आता तुम्ही गिरण वगैरे सगळं ते डोक्यावरच आणलं एवढं वजन? हो. ही घरघंटी आपली, आता ही घरघंटी आमच्याकडे 2 वर्ष झालं आहे. त्याच्यापूर्वी आम्हाला जर दळण पाहिजे असेल तर हिथून दळण, जिथं आता दूध घालायला जातो तिथं दळण दळायला पण त्यावेळेस पहिले तिथं दळण दळायला जायला लागायचं. समजा आपण दळण घेऊन गेलं, त्या दिवशी लाईट नसेल तर दळण तिथं ठेवायचं, परत दुसऱ्या दिवशी जायचं आणि ते दळण घेऊन यायचं. विनाकारांची हेलपाटे जास्त. 5 किलो 10 किलो धान्य नेणार, ते दळून आणणार, ते असं म्हणजे 4 दिवसात 8 दिवसात परत तेच करावं लागायचं. पण आता जर लाईट आल्यामुळे सुविधा झाली, ती घरघंटी वगैरे. हा, म्हणजे तुम्ही घरी दळताय ते चांगलं उलटत. पण मी तोच विचार करतोय की आम्हाला चालता येईना या रस्त्याने, आणि त्या रस्त्याने तुम्ही एवढं वजन घेऊन येत आहे. ते काय बाकी साधन नसल्यामुळे करावंच लागतं. हा कडीपाठ केलाय वरती की? कडीपाठ नाही, असंच आपली वरणी. हा, म्हणजे बांधून ठेवलेलं आहे. बरोबर. आतमध्ये चूल स्वयंपाकघर वगैरे. हा, म्हणजे तुम्ही चुलीवर बनवता जेवण सगळं? असे चुली वगैरे. गॅस. हा, म्हणजे तुम्ही गरजेनुसार जसं गॅस तसं टाकी पण डोक्यावर आणायची? डोक्यावर. म्हणजे तुम्ही 6 किलोमीटर भरलेली टाकी डोक्यावर आणताय. किती 15-16 किलो असते ना ती? जास्त असेल पण ते टाकीचं वजन 15-16 किलो. हा, भरलेली जास्त. भरलेली 30-1 किलो असेल. काय खरं नाही, एवढं सगळं उचलून आणायचं. तुम्ही चूल आता सध्या वापरतच नाही जास्त? वापरतो, चूल वापरतो, जास्त करून चूलच वापरतो आम्ही. गॅस वगैरे ना इमर्जन्सी तरच. हा, बरोबर. हे लाकूड अजून मोठे वाश येते. हे मोठे वरच्या सपोर्टचे. हा, वरच्या सपोर्टला. बरोबर. रानभाजी म्हणजे आपली शेतातलीच? हो, शेतातली. राजगिरा आहे आणि चिलची भाजी पातळ आहे ना. हा, ती चिलची भाजी म्हणजे ह्या प्लेट मध्येच भेटते ती. म्हणजे आम्हाला नशिबाने आम्हाला हे जेवण भेटले आज. एकदम सुंदर निसर्ग वातावरण आहे. एकदम कडक ऊन आहे, पण थंड हवा मात्र भरपूर आहे. इतकी थंड हवा आहे की मी जर्किंग घालून बसलो अक्षरशः. आता मस्त जेवण झालेलं आहे. आपण आता बघताय ही एवढी मोठी शेती आहे. ही पूर्ण दुःख म्हणतो आपण, म्हणजे इकडच्या भागातली शेती गहू शेती केलेली आहे. आणि ही शेती बऱ्याच वेळा आपण म्हणतो की पाण्याशिवाय होत नाही, पण ही शेती फक्त जे दुःख पडतं त्याचं दव असतं त्याच्यावरती ही पोचली जाते. बघा, इथे पाणी नसतानाही ही शेती पिकवलेली आहे. हे उत्तम. म्हणजे इथे या सीझनला थंडीमुळे आणि दव पडते त्यामुळे गव्हाची शेती खूप चांगली होते. आता आपण दादांची गप्पा मारू, त्यातच आपल्याला या गोष्टी समजून जातील सगळ्या.
तुम्ही बरेच वर्ष इथं राहताय, हो बरेच म्हणजे आमची आता ही चौथी पिढी आहे इथं. चौथी पिढी आहे. चौथी आता तुम्हाला इथं राहताना अशा अडचणी काय जाणवत का असं? अडचणी म्हणजे आम्हाला पूर्वीपासून म्हणजे काय बाकी अडचणी काय नाही. आता पूर्वी आमची आई शिकलेली होती, आमच्या शिक्षणाचं वगैरे म्हणलं तर आई शिकलेली होती, तर आम्हाला आईनं आम्ही 4-5 भावंड घरीच आईनं शिकवलं. म्हणजे आम्ही जंगम असल्यामुळं आम्हाला सत्यनारायणाची पूजा कशी करायची किंवा त्या कुठल्या महादेवाचा अभिषेक कसा करायचा, इतर कुठला शांती विधी किंवा वास्तुशांती हे सर्व आम्हाला आमच्या आईनं आणि वडिलांनी शिकवलेलं घरीच. आमची 4-5 भावंडामध्ये आमची कोण शाळेमध्ये कोणच गेलं नाही. आता पण आमच्याकडे कोणाकडे शाळेचा दाखला मागितला तर शाळेचा दाखला मिळत नाही आम्हाला, कारण इथून आम्हाला जाणं येणं लहान मुलं आणि शाळा खाली 5 किलोमीटर खाली शाळा, 5 किलोमीटर खाली जायचं, डोंगराला खाली जायचं वगैरे. आता त्याच्यानंतर म्हणजे आमची पोरं आता बरेपैकी कोण 15वी शिकले, कोण 12वी शिकले, पोरं शिकलेले आता मुंबईला यायला इकडे तिकडे बाहेर आहेत. एकंदरीत शाळेचं जसं इथं पाहिलं तर अवघड आहे, शाळेचं अवघड आहे. आणि लाईट कधी आली इथं? लाईट आता 2 वर्ष झाली, त्याच्या अगोदर लाईट पण नव्हती. त्याच्या अगोदर लाईटच नव्हती. म्हणजे लाईट सुद्धा आता 2 वर्ष झालं आलेली आहे, नशीब. मग त्यावेळेस अगोदर मग तुमच्याकडे मोबाईल काहीच नसेल? त्याच्यापूर्वी काहीच नव्हतं. सोलर म्हणजे आता 10 वर्षापासून मोबाईल होते, सोलरवरती आपलं चार्जिंग वगैरे करून आपली साधी मोबाईल होती. आता इथं तुम्हाला म्हणजे असं बिबट्या वगैरे काय त्रास नाही? बिबट्याचा वगैरे असा त्रास वगैरे काय नाही, फक्त म्हणजे दिसतात. असतात जंगलामध्ये. म्हणजे त्रास म्हणजे काय, एखादी गायीचं कालवड वगैरे असं म्हणजे ते उचलून नेत आहेत. जंगलामध्ये गेल्यानंतर मग ते होते कधी बेपाटा वर्षातून 2 वर्षातून. तुम्ही असं कधी प्रसंग झालाय का की तुम्ही तसं समोर बिबट्या बघितला, कुठेतरी चाललाय? हा तसं होतं कधीतरी, म्हणजे वर्षातून एखाद्या वेळेस. मग भीती वाटत नाही का? भीती तर असते की प्रत्येकाला. बिबटे आपल्याला भेट असेल, आपण बिबट्याला भेट असेल. तरी पण असं कसं भीती सर्वलाच असते. हा, अचानक बिबट्या समोर आला म्हणजे काय असं कधी की आपल्यावर हल्ला वगैरे हल्ला नाही केला, कुठल्याच जनावरांना नाही केला. हे कसं आहे, जंगल आहे भरपूर. हो जंगल. आता हे असं किती मागपर्यंत जंगलात एकमेव तुमचंच घर? कमीत कमी आहे ना, आपल्या इकडे पूर्वेला म्हणलं हा, तरी 5-6 किलोमीटर अंतर आहे असा पूर्ण आणि घनदाट झाडी. पश्चिमेला म्हणलं तर कमीत कमी 12 ते 15 किलोमीटर आहे. म्हणजे 12 ते 15 किलोमीटर ना घर कुठलं हा ना काहीच, ना काहीच, फक्त जंगल. जंगल. आणि इकडे पूर्वेला म्हणलं तर इथे 1.5 किलोमीटरवर एक 3-4 घराची वस्ती आहे. हा, ती धनगरवाडा. धनगरवाडा एवढंच बस. इथं आता 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर तर आम्हाला कोणच इथं म्हणजे जवळपास घरच नाही, वस्ती नाही. म्हणजे अशा ह्याच्यात हे लोक जगतात. खूप स्ट्रगल, म्हणजे इतका स्ट्रगल आहे. स्ट्रगल आणि धैर्याने राहतात. आणि आपण एक अनुभवलं की रोज म्हणजे गायीची संध्याकाळी धारा काढावं लागतात. हो, आणि सकाळी ते उरकून 6 वाजता घर सोडायचंय. 7ला ती दूध कलेक्शन करणारी गाडी येते खाली, तिथं टायमात पोहोचायचं. म्हणजे थोडक्यात एक टायमात चाललं 5-6 किलोमीटर आहे. म्हणजे दूध घालायला जायचं म्हणलं तरी जाऊन येऊन तुमचं 10 किलोमीटर होते. 10 किलोमीटर दूध घालायला. आणि पहाटे त्याचा टाइम फिक्स आहे, पार्टीला फिक्स आहे 4-4:30 उठतात. तुम्ही सकाळी किती वाजता उठता रोज? रोज 4:30ला 4-4:30ला उठत धारा काढायला. आता तुम्ही बघताय गव्हाची शेती, ती आम्ही ऑक्टोबर मध्येच या शेताचा पेरा वगैरे करतो. म्हणजे गहू लवकर पेरल्यामुळे त्याला दव वगैरे भेटतं आणि थंडीवरती मग गहू येतात, कारण याला पाणी विणी भिजवण्याचं वगैरे साधन नाही. थंडीच्या पाण्यावर नुसतं गहू येतो. पण छान फुललाय, म्हणजे मस्त. हो मस्त येतं. आणि त्याला काही बाकी बाजारी खतं वगैरे रासायनिक कुठली खतं वगैरे काहीच नाही. सर्व शेण खतावरती. सगळं तुमचं सगळं शेती शेण खतावर आहे. इथे रानडुकरांचा त्रास शेतीला वगैरे काय? शेतीला तसंच जंगली जनावरांचा त्रास आहे. म्हणजे आपले माकडं असतात, माकडे आहेत तिथे, माकडे आहेत, वानरे आहेत, परत डुकरं आहेत आणि ते सायळ असते ना, सायळ आहे. परत हे आपले सस्य पण आहेत. सशांचा पण त्रास असेल जास्त, तर ते शेंडा खातात ना बरोबर.
राखण पण करावी. आम्ही तुम्हाला लक्ष ठेवून राखण करून ही शेती पिकवायची आहे. आता हे ज्वारी म्हणजे आपलं गहूला मला वाटतं एक महिना लागेल ना अजून भरायला. हरभरा पण केला का? हे थोडा हरभरा आहे. हा हा. हरभऱ्याला सशांचा जास्त त्रास होतो ना. हरभऱ्याला हा ते आंबीमुळे त्याला जास्त खातात ना. हा हरभरा जास्त खातात ते. आणि त्याच्यावरती दुसरी म्हणजे ही आपण जेवण केलं ते ही भाजी का आता लाल लाल ती कुठली म्हणतात तिला? राजगिरा. राजगिरा. हा बरोबर. राजगिरा खाल्ली आहे मी अगोदर. आपल्याकडे ह्या इकडच्या एरियात राजगिरा जास्त चालते. आणि ती पातळ भाजी केली होती ना हा हा. ती गावामध्ये निघते भरपूर. हे बघा ही भाजी आहे. माझी पातळ भाजी केलेली आहे. आत्ता केलेली ही. हा ती कुठली भाजी? ही चिल्याची भाजी. चिल्याची पातळ भाजी रस्सा जी होती ती ह्याची केली होती. त्याची सुकी पण होते हा. आणि पातळ पण छान झाली होती पण ती मस्त झाली. ती राजगिरा हा सुकी. इथे पण गहूच केलेला आहे. हा हा. काय समोरचं मैदान तेवढंच मोकळं आहे, बाकी सगळं दाट जंगलच आहे. हे मंदिर कोणतं आहे म्हणले? आसनेश्वर महादेवाचं. हे जे नंदीचं मूर्ती दिसते आपल्याला इतकी जुनी आहे, म्हणजे याचा अर्थ इथं जुना हे मंदिर आहे खूपच, आणि याचा नक्कीच काही ना काहीतरी इतिहास असणारच आहे. आज या व्हिडिओच्या रूपातून वायू प्रांतच्या घनदाट जंगलात वास्तव्यास असलेल्या किसनदादा जंगम यांच्याबद्दल माहिती घेतली. या कुटुंबासारखेच खरे हिरो आजही या घनदाट सह्याद्रीच्या जंगलांमध्ये वास्तव्यास आहे. हेच ते खरे मावळे आहेत जे अजूनही या परिसरात वावरत आहेत आणि आपल्या ग्रामीण शैली, आपल्या ग्रामीण भागाचं वैभव टिकवून आहे. हा व्हिडिओ आणि या किसनदादांबद्दलची माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा. तर चला मग आपण परत भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशाच एका भन्नाट जागेवर.